विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या तुमच्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे. तुम्ही मला लाईव्ह सेशन मध्ये कंटिन्युअसली हेच विचारताय, की सर आन्सर की केव्हा रिलीज होणार? मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मनात असे भरपूर प्रश्न आहेत. मी क्लिअरली काय मेन्शन करतोय ते नीट लक्ष द्यायचं. आन्सर की रिलीज केव्हा होणार? सीईटी सेल हे तुम्हाला कधी सांगणार नाही हे अगोदर सांगतो. अचानक रिलीज होईल. अचानक. 1-2 दिवस कळेल तुम्हाला थोडंसं म्हणूया की रिलीज होणार आहे म्हणून. पण याचं टेन्शन तुम्ही घेताय. हा व्हिडिओ बनवायचा आहे मला हेतू जो होता, पूर्णपणे वेगळा आहे. तुमच्या मनात जे चाललंय ना, केव्हा येणार, केव्हा येणार? ही जी भीती आहे, ही जी ओव्हर थिंकिंग आहे, तुम्हाला अभ्यास करू देत नाहीये. मग सर भीती वाटते, सर कसं तरी होतंय. असे खूप प्रश्न तुमच्या मनात येतायत. हे असले प्रश्न मनात आणू नका. पहिली गोष्ट म्हणजे आन्सर की रिलीज होणार. सीईटी सेल आन्सर की रिलीज केव्हा करणार? खूप मोठा प्रश्न आहे. तर पहिली गोष्ट 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला माहिती आहेत. एक तर सेकंड अटेम्प्टच्या चालू असताना पण सीईटी सेल हे करू शकते. त्यांचा भरोसाच नाहीये. पण शक्यतो सगळ्यांना काय वाटतंय, तर सर्वसामान्य आपल्या सगळ्यांना कळतंय, की सेकंड अटेम्प्ट नंतरच आन्सर की रिलीज व्हायला पाहिजे. आता काही मुलांची 10 तारखेलाच सेकंड अटेम्प्ट सुरू होणार आहे. मग 10 तारखेला दिवस किती उरलेत? मग आता इथं फिक्स झालेलं आहे, की सेकंड अटेम्प्टच्या अगोदर शक्यता खूप कमी आहे. तरी भरोसा आहे का यांचा? नाहीये. बरं झाली रिलीज म्हणूया आपण. तर काय असणार आहे? काही भीती बाळगायसारखं नसणार आहे लक्षात घ्या. उलटं तुम्हाला करायचं आहे काय मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आन्सर की ओपन होते, ओके. तेव्हा तुम्ही जे प्रश्न अटेम्प्ट केलेत ते सगळे तुम्हाला व्हिजिबल होतात. पण सीईटी सेलची तिथं पण एक गंमत आहे. ते 2 ते 3 दिवसासाठीच अवेलेबल असते आन्सर की परत तुम्ही कितीही ओपन करा होत नाही. पण या 3 दिवसात तुम्ही सीईटीची आन्सर की डाउनलोड करू शकता. येते का लक्षात? दरवर्षीचं रडगाण असतं मुलांचं. मी तुम्हाला सांगतो बरेचसे पालक मला भेटायला येतात. रिझल्ट नंतर, पर्सेंटाईल कळल्यानंतर. कारण मुलांनी पालकांना फसवलेलं असतं. मी स्पष्ट सांगतोय. मुलं सांगतात स्कोर 120 झाला, 130 झाला, 140 झाला आणि पर्सेंटाईल किती येते? 30, 40, 50. पालक पण शॉकमध्ये असतात आणि त्यात सीईटी सेल काय करतं, की पर्सेंटाईल डिक्लेअर केल्यानंतर फिजिक्सचे वेगळे, केमिस्ट्रीचे वेगळे, मॅथ्सचे वेगळे आणि ओव्हरऑल पर्सेंटाईल वेगळे असतात. मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या पर्सेंटाईलचं एव्हरेज काढायचं नसतंय. पालकांना ते लक्षातच येत नाही. त्यांना वाटतं, की ह्या चांगले पर्सेंटाईल आहेत. दरवर्षी आणि नंतर मी तुम्हाला सांगतो गोंधळ होतो. मग सीईटी सेलवर ब्लेम करायचं, की नाही, त्यांनी पेपर व्यवस्थित क्लिअर केले नाहीत, काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं वाटतं मुलांना. मग मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, ओव्हर थिंकिंग बंद करा. हां, थोडे दिवस उरलेत ना 7, 8, 9, 10 ओके 11, 12 4-5 दिवस उरलेत. आन्सर की ओपन झाली तर आपला वेळ जाणार आहे. त्यामुळे आन्सर की ओपन होणारच नाही अशी देवाजवळ प्रार्थना मी करतोय. तसंच होणार आहे मला वाटतंय सेकंड अटेम्प्ट नंतरच होईल. पण तुम्हाला ना काय करायचंय, की ओव्हर थिंकिंग बंद करायचं. आता होतंय काय बघा, की आन्सर की ओपन झाल्यानंतर त्याच्यातले तुम्हाला जे काही ऑब्जेक्शन असतात ना, ते सुद्धा राईज करायचे असतात लक्षात घ्या. आता सीईटी सेल जगाला माहिती आहे. तुमच्याकडे एक्सपर्ट लोकं पण आहेत. प्रश्न चुकलाय, दिसतंय चुकलाय, पण तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. तुम्हाला फोटोज त्याच्याबरोबर मेलमध्ये सबमिट करावे लागतात, की हां, ही कन्सेप्ट इथली आहे. इथं प्रश्न म्हणजे तुम्हाला प्रूफ द्यावं लागतंय. म्हणजे इतकं बेकार काम आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की सीईटी सेलचं सगळंच मला चुकीचं वाटतंय. इव्हन टाईम मॅनेजमेंट चुकीची आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्रीला 1.5 तास, मॅथ्सला 1.5 तास. सपशेल चुकीचं आहे. आता चाललंय त्यांचं निगेटिव्ह मार्किंग नेक्स्ट इयरला आणायचं. आणतील सुद्धा. पण त्यावेळेस आपला वेळ किती आहे? आपण डिफिकल्टी लेव्हल काय ठेवतोय? मॅथ्समध्ये डिफिकल्टी लेव्हल आपण जे देतोय मुलांना तेवढा वेळ देतोय का? जेईई मध्ये 25 प्रश्न असतात. आपण 50 क्वेशन देतोय मॅथ्सचे. डिफिकल्टी लेव्हल सेम सेम प्रॉब्लेम ॲज इट इज जेईई मधले देतोय. मग सीईटी सेलकडून अपेक्षा ठेवू नका रे बाळांनो. तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस ठेवा. तुमचा वेळ विनाकारण जातोय. आता मी पण तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला तुम्ही प्रॉमिस करा कमेंट बॉक्समध्ये, की सर आता आम्ही फक्त सीईटीवर फोकस ठेवणार. आन्सर की ओपन जरी झाली, तरी मी तुम्हाला सांगतो नंतरच होईल आणि त्यावेळेस मात्र मी असणार आहे तुमच्याबरोबर. तुम्हाला ऑब्जेक्शन राईज करावे लागणार आहेत. घाबरलेत मुलं, पॅनिक मोडमध्ये आहेत. ही भीतीच आपल्याला नुकसान करते आपलं. आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतोय. आपण 5, 10, 20 मार्काचा ग्रोथचा विचार करतोय. आपण पुन्हा डाउनला येतोय. हे नको आहे इथनं पुढे लक्षात घ्या. मी फायनल कन्क्लुजन काय सांगतोय? कन्क्लुजन की सेकंड अटेम्प्ट नंतरच आन्सर की ओपन व्हायला पाहिजे पहिल्याचे. ओके. ती चेक करायला आपल्याला वेळ दिला पाहिजे. होय. त्याचं पर्सेंटाईल आउट व्हायला पाहिजे आणि मग सेकंड होय, मग सेकंड एकदम दोन्ही देऊन पण चालणार नाही बाळांनो. तो तर मोठा गोंधळ होईल. की कुणाचे मार्क आहेत, कुणाचं पर्सेंटाईल. सीईटी सेल असंच करणार आहे, की पहिल्यांदा फर्स्ट अटेम्प्टचं सगळं देईल. पर्सेंटाईल वगैरे सगळं येईल.
आणि मग सेकंड अटेम्प्ट. तेही लवकर देतील तुम्हाला. कारण तुम्हाला पुन्हा त्याच्यानंतर काय करावं लागणार आहे? ओके, रँक. पुन्हा सगळंच आलं लक्षात घ्या. पुढची प्रोसेस फार अलर्ट राहावी लागेल. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतोय. ओव्हर थिंकिंग बंद करा. पुढचे 5 दिवस मन लावून अभ्यास करा. ऑल द बेस्ट.